मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला शांतता हवी असते. व्यक्ती जर शांत असेल तर नक्कीच व्यक्तीला आनंद मिळतो, समाधान मिळते आणि अंतर्गत व्यक्तीला खूप छान वाटत राहते. आपल्याला असेच जर हवे असेल तर नक्कीच काही गोष्टी आपल्याला जीवनामध्ये आवर्जून करून घेणे खूप महत्त्वाचे असते. समोर कितीही व्यक्ती रागाने बोलत असेल, कितीही चिडून बोलत असेल, कितीही संतापाने बोलत असेल, मोठ्या आवाजाने बोलत असेल, ज्याही पद्धतीची प्रतिक्रिया अशी समोरच्या व्यक्तीची असते, तर मित्रांनो, अशावेळी आपण त्याला प्रतिक्रिया कशी देतो किंवा उत्तर कसे देतो, तर जशास तसे उत्तर देतो. व्यक्ती संतापतो आहे, आपण सुद्धा संतापतो. व्यक्ती चिडतो आहे, आपण सुद्धा चिडतो. व्यक्ती रागावतो आहे, आपण सुद्धा रागावतो. व्यक्ती मोठ्याने बोलतो आहे, आपण सुद्धा मोठ्याने बोलतो. मित्रांनो, अशा पद्धतीने जसे उत्तर समोरून आले त्याच पद्धतीने आपण सुद्धा त्यावर प्रतिक्रिया देतो. म्हणजेच जशी ॲक्शन झाली तशीच रिॲक्शनसुद्धा आपली असते. मित्रांनो, असे जर आपण करत असू तर समोरच्या व्यक्तीला जसे वाटत असते, जशी अनुभूती समोरचा व्यक्ती घेत असतो तशीच अनुभूती आपण सुद्धा घेतो. तसेच आपल्यात तरंग निर्माण होतात, तशीच भावनासुद्धा आपल्यात निर्माण होते. म्हणून समोरची व्यक्ती कितीही संतापत असेल, रागावत असेल, चिडत असेल, मोठ्याने बोलत असेल, पण आपण त्या पद्धतीने करू नये. आपण खूप शांतता ठेवावी. आपण चुपच राहावे. कारण आपल्याला तसे नको आहे. तसे जर हवे असेल तर मग जशास तशी प्रतिक्रिया देणे योग्य आहे. पण आपल्याला शांतता हवी आहे. कारण सुख समाधान हे शांततेतूनच मिळत असते. म्हणून अशा प्रसंगी शांत राहूनच कार्य केलेले बरे. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.